बाय कसे एग्जांपल सॉल्व करायचे. The sum of reciprocal of first 11 term of HP series is 110. The given number कसा असणार आहे, रेसिप्रोकल मध्ये असणार आहे. ओके, जो काय असेल तुम्ही त्यानंतर आपल्याला काय करायला लागेल, सम ऑफ HP चा फॉर्म्युला यूज करायला लागेल. काय असणार आहे, n/2 ब्रॅकेट a प्लस n मायनस 1 इंटू d हा फॉर्म्युला असेल. सम ऑफ HP तिने ऑलरेडी दिलेला आहे, किती 110 आहे. ओके, 110 इज इक्वल टू n ची व्हॅल्यू म्हणजे काय असणार आहे, 11th टर्म 11 a plus 11 minus 1 into d plus 110 इधर डिवाइडेड टू इकडे काय होईल, मल्टिपल होईल. 210 is equal to 11 in bracket a plus 10 d. 11 जर आपल्याला बघायला काय ते 2 0 20 a plus 10 d is equal to 20. हे काय आलं, हे करायचं, find the sixth term of HP. find the sixth term of HP. तर ह्याला पण डिवाइड होते ना. कशाने डिवाइड करता, ए ला नाही ना मल्टिपल ला काय. सर आमचं a प्लस 5d इज इक्वल टू 10 आलं. 2a फॉर्म्युला चुकला काय माझा ना, इथं 2a पाहिजे ना. आपण nth टर्म मध्ये हे घ्यायचं 2a पाहिजे, 2a पाहिजे. आपण nth टर्म मध्ये फक्त a कन्सिडर करतो ना, a प्लस असतो म्हणजे 2a असतो. आता येते सर a प्लस 5d इज इक्वल टू 10. a plus 5d is equal to 10. याचा रेसिप्रोकल घ्या, परत याचा रेसिप्रोकल HP घेतलं ना आपण 1/10. 10 झालं 60. एक मिनिट.
ये एग्जांपल Sir, answer is 10. अजून बाकीचे काय ना 10. सॉल्व करायचं काय सांगितलं सेकंड टर्म ऑफ एच पी आता आपण काय करूया टर्म कन्सिडर करूया इन ए पी तुम्हाला समजेल फर्स्ट काय असणार ए सेकंड काय असणार ए प्लस डी थर्ड काय असणार आहे ए प्लस 2d फोर्थ काय असणार आहे ए प्लस 3d आणि फिफ्थ काय असणार आहे ए प्लस 4d त्याचा आपण काय करतो रिसिप्रोकल घेतो आपण एच पी इज 9/40 दिलेलं आहे ठीक सेकंड टर्म ऑफ एन एच पी इज 9/40 जिथे काय येणार बघा सेकंड टर्म हे Sir, A सेकंड plus 3D पर्यंतच घ्यावं लागेल. फोर्थ टर्म फिफ्थ दिले ना 1 2 3 4 आणि फिफ्थ बरोबर आहे बरोबर आहे ना फोर्थ टर्म आहे ना ए प्लस 4b आर इन एपी therefore 1 upon a 1 upon a plus d 1 upon a plus 2d 1 upon a plus 3d 1 upon a plus 4d are in hp हार्मोनिक प्रोग्रेशन जास्त आहे रेसिप्रोकल नेक्स्ट सेकंड टर्म द सेकंड टर्म में काय येणार आहे जी a plus 1 upon a plus d given second term 1 upon a plus d is equal to 9/40 fifth term
3/20. A plus 4B is equal to 3/20. आपल्याला काय फाइंड करायचं याच्यावरून ए आणि बी च्या व्हॅल्यू फाइंड करायचं. ओके, काय काय ए आणि बी च्या व्हॅल्यू. A is 1/4. A is equal to 1/4 and D is equal to -1/40. 1/40. काय कसं सॉल्व करायचं माहिती ना. A प्लस डी इज इक्वल टू 40/9. याच्या उलट घ्या आणि इथं A प्लस 4D इज इक्वल टू 20/3. त्यानंतर सॉल्व. A is equal to 1/4 and D is equal to -1/14. D is equal to minus 40. 4/14. 40. 40. 4. तर नेक्स्ट काय सांगितलं आपल्याला. फाइंड द मॅक्सिमम पॉसिबल नंबर ऑफ टर्म इन HP. मॅक्सिमम पॉसिबल टर्म इन कसे फाइंड करणार मॅक्सिमम. A plus 10D. A plus 10D. Yes, sir. तर त्या पुढे व्हॅल्यू निघणारच नाही. ओके, मॅक्सिमम पॉसिबल तेवढं 10 पर्यंत. 10 कसं ओळखायचं. 10 पर्यंत येते. ए ची व्हॅल्यू 1/4 आहे. ओके, ते कॅन्सल व्हायला पाहिजे. नाही तर काय पाहिजे मग 10/40 पाहिजे. इज इक्वल टू 0 येईल मॅक्सिमम पॉसिबल. काय करणार तर 10th टर्म फक्त आपण फाइंड करू शकतो. 10th टर्म आता ऍक्च्युअली मध्ये हे 11th टर्म आहे. ओके, 11th टर्म आहे. तर 11th टर्म काय ते 0 येते ना. त्याच्या फॅक्टर मागचे तुम्ही फाइंड करू शकता. कोणते फाइंड करता येईल तुम्हाला. A plus 9D म्हणजे 10th टर्म तुम्ही फाइंड करू शकता. कसं ओळखायचे. तिथं 40 आणि इथं 4 आहे. थोडंसं ऍडजस्टमेंट करायचं म्हणजे चेक करतो. तुम्हाला जर 10 घेतलं तर हे 0 0 कॅन्सल होऊन 1/4 होते. 1/4 म्हणजे आन्सर 0 येते. म्हणजे हे झाले 10 घेतलं म्हणजे 11th टर्म आहे. ओके, मग 10च्या पाठीमागची कोणती असणार आहे. नाही 10th टर्म असणार आहे. 11th टर्म आहे. पाठीमागची कोणती असणार आहे. 10th टर्म. म्हणजे वी हॅव टू फाइंड द मॅक्सिमम पॉसिबल नंबर ऑफ टर्म्स इन HP इज 10th टर्म. पण 10th टर्म फक्त फाइंड करू शकतो. ओके, तिथून पुढे काय 0 येईल नाही. हॅलो सर. हा बोला. सर ती मागची स्लाइड दाखव. सर तिथे 9/14 आहे का 40 आहे का 40/9 आहे. कुठे म्हणताय. क्वेश्चन मध्ये 9/40. 9/40. ते परत उलट करायचं ना. A प्लस डी वरती घेतल्यानंतर ते काय 40/9. थोडस चेंज केलं. सर क्वेश्चन मध्ये 40/9 आहे. टेस्ट मधला क्वेश्चन आहे ना. नाही असं टाकलेला क्वेश्चन आहे. वेगळा आहे तो. सर ते रेसिप्रोकल घेतलंय की खालती वर खाली वर. हे मी क्वेश्चन पण नाही चेक केला मी. जे आहे ते घेतले मी एक्झाम्पल. माझ्याकडे होतं ते. इथं म्हणताय का तुम्ही हे का. आता हार्मोनिक प्रोग्रेशन मध्ये 1/A प्लस डी येणार ना 9/10 किंवा 9/40. जर आपण उलट घेतो 40/9 घेतो. सर टेस्ट मध्ये मग 40/9.
आन्सर वेगळे येते ना, असं घेतल्यानंतर ए आणि डी ची व्हॅल्यू वेगळे येते. 40/9 घेतल्यानंतर येस हा सर. म्हणजे 9/14 क्वेश्चन मध्ये दिलंय तसं 1/a+d इज इक्वल टू 9/40 घेतल्यावर वेगळ्या येतात व्हॅल्यू. सर आम्हाला क्वेश्चन मध्ये 40/9 दिलं. 40/9 आणि 3/20 का 20/3? 20/3 दिलं. ठीक आहे, चेंज करा मग ते व्हॅल्यू. सर आन्सर सेमच येते 10. म्हणजे हे आन्सर तुम्ही नाही सॉल्व्ह सर, करू शकता. आन्सर सेम नाही येत सर, वेगळे येते. माझे ह्याच्यानुसार डी ची व्हॅल्यू 20/27 आली. चेंज करू, चेंज करू. Problem. ते काय होतं 40/9 आहे ना? हा येस सर सर. 40/9 ते किती आहे? 20/3. 20/3. ठीक आहे, म्हणजे इथं काय आता असणार? सर 10 येते आन्सर. हा, ह्याच्यानुसार 10 आन्सर येते. असंच घ्या. प्रॉब्लेम नको तुम्हाला सॉल्व्ह करताना. a+4b इज इक्वल टू 20/3. a+d ची व्हॅल्यू काय होती? 9/40 प्लस 9/40 4d ची काय होती? 3/20. 3/20. Sir, answer is 12/5. Twelve upon 5. 12 upon 4. Fourth question, like find fourth and eighth term of the series 643. Second array 643 are in HP. Then it's a 1/6, 1/4, and 1/3.
dash are in AP. AP मध्ये कन्वर्ट करा, कारण आपण हे जॉमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये पण येत नाही आणि हार्म त्याच्या हे अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये पण येत नाही. मग राहिला कोणतं हार्मोनिक प्रोग्रेशन देतो. ओके, जरी हार्मोनिक प्रोग्रेशन मध्ये असेल तर एपी कसं येणार आहे? 1/6 1/4 1/3 आर इन अरिथमेटिक प्रोग्रेशन. आपण अरिथमेटिक प्रोग्रेशन कधी म्हणतो? इफ द डिफरन्स ऑफ एनी टर्म अँड इट्स प्रेसिडेंट टर्म इज सेम, म्हणजे कॉन्स्टंट कॉमन डिफरन्स बिटवीन टू टर्म्स इन टू कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स. जे दोन जे जवळच्या जवळचे टर्म आहेत त्यांचा जर तुम्ही डिफरन्स घेतला तर ते काय तो सेम येतो. पण घेऊया त्यासाठी डी फाइंड करावं लागेल. डी इज इक्वल काय तर 1/4 minus 1/6 4.24 is equal to 1/12. 1/12. आपल्याला n काय करायचं? आपल्याला tn फाइंड करायचं. ओके, tn इज इक्वल टू a प्लस n minus 1 into d. a ची व्हॅल्यू काय? 1/6 प्लस n minus 1 into d ची व्हॅल्यू काय? 1/12. n ला 4 पुट करायचं, T4. यांच्या ठिकाणी काय करा? 4 एकदा पुट करणे, तर काय पुट करणार? 8 पुट करायचं. 8. दोन्ही प्लस फाइंड करायचं. त्यानंतर नेक्स्ट करा T4 फाइंड करा. 1/6 प्लस 4 minus 1/12. 1/6 प्लस 3 ने जर 4 ला डिवाइड केलं तर 1/4. 10/24. 5/12. फोर्थ टर्म, फिफ्थ टर्म, सॉरी एथ टर्म सांगितलं. T8 is equal to 1/6 plus a ची व्हॅल्यू 7 minus 1 सॉरी 8 minus 1. So आपण एथ टर्म काढतो. 1/6 plus 7/12. म्हणजे काय ना 9/12. 12. मग त्याचे काय करायचं? रेसिप्रोकल घ्या. 3/4 फोर्थ येते. टर्म काय ना 5/12 आहे ना, त्याचा रेसिप्रोकल घ्यायचा. सर कारण त्याला काय डिवाइड होते ना सर, 3 ने डिवाइड होते. 3/4 येते. आता फोर्थ टर्म काय येणार? हे झालं अरिथमेटिक प्रोग्रेशन. आपल्याला काय करायचं? हार्मोनिक प्रोग्रेशन घ्यायचं. हार्मोनिक प्रोग्रेशन. फोर्थ टर्म इज इक्वल टू 12 अपॉन काय असणार? 5. 1/6. आणि एथ टर्म काय असणार? 4/. 4/3. 4/3. समजलं हार्मोनिक प्रोग्रेशन? नेक्स्ट पर्सेंटेज स्टार्ट करें. नेक्स्ट पॉइंट पर्सेंटेज. न्यू चॅप्टर आहे का सर? हाँ न्यू चैप्टर.
the concept of percentage, important facts and formula. त्यातला पहिला पार्ट आहे concept of percentage. Now by certain percent, we mean that many hundreds. This x% means x hundreds written as x percent. Upon x%, what is the x% means? X upon 100. So x%. So x% as a fraction. That as x% is equal to x upon 100. Next, for example, 20%. 20% means what? 20% means 20 upon 100, 1 by 5. Next 25% means cost to 1 by 4. जर आपण पाव किलो म्हणतो पाव किलो, बरेच जणांना पाव किलो, अर्धा किलो आणि पाऊंड किलो आणि किलो मधला फरक कळत नाही. एक म्हणले किलो असेल 3/4 म्हणजे काय असतं पाऊंड किलो, म्हणजे 4 मध्ये तिसरा भाग. 1/2 म्हणजे काय असतं हाफ, म्हणजे अर्धा किलो म्हणतो आपण. 1/4 म्हणजे पाव. म्हणजे काय असणार 25%, 50%, 75% आणि 100%. तुम्ही हे बघू शकता 75% म्हणजे काय असणार आहे 75 upon 100. 25 पंचकरण 25 100 म्हणजे 3/4 म्हणून पर्सेंटेज. टू एक्सप्रेस a upon b as a percentage. आता उलट करायचं, आपल्याला फ्रॅक्शन माहिती आहे त्याचं पर्सेंटेज मध्ये कन्वर्ट करायचं. तर कसं येणार बघा, a upon b is equal to, त्याला मल्टिपलला फक्त 100 द्यायचं आणि इंटू पर्सेंटेज घ्यायचं. म्हणजे a upon b into 100 डिवाइडेड बाय काय असणार 100 म्हणजे पर्सेंटेज. Thus 1 upon 4, तो खाली 1 upon 4 is इंटू काय करणार 100, 4 ने डिवाइड करायचं, काय लागतं भाग झाला 25%. आपण पर्सेंटेज मी कन्वर्ट करतो, मी काय करतो 1 upon 4 ला 100 ने मल्टिप्लाय करतोय आणि होल याला पर काय करतो 100 ने डिवाइड करतो. हे 100 गेलं 1 upon 4 ऍज इट इज. म्हणजे आपलं उलट फाइंड करायचं असेल तर काय करायचं, फक्त मल्टिपलला 100 द्यायचं आणि तो पर्सेंटेज घ्यायचं. पर्सेंटेज काढताना काय करायचं डिवाइड 100 द्यायचं. पर्सेंटेज द्यायचं असेल साइन तर मल्टिपलला 100 घ्यायचं आणि काढायचं असेल तर डिवाइड 100. सोपं सगळं. 0.6 फर्स्ट काय करायला लागलेला 6 upon 10 मध्ये परत 3/4 सॉल्व्ह केलं आणि त्याला मल्टिपलला परत 100 घ्या. 0.6 म्हणजे काय असणार, याला डिवाइडला तुम्ही 100 घेतलं असतं डायरेक्ट 60% झालं असतं. 0.6 into 100, 2 पॉइंट एक सरकवायचे 1 2 60%. The price of commodity increased by R%, then reduction in consumption so as not to increase the expenditures is. आपण काय म्हणतो, जर प्राइस जर वाढले असेल, कमोडिटी मीन्स काय असेल, कडधान्य वगैरे असतील, गोल्ड असेल, कोणते असेल, त्यामध्ये सिल्वर गोल्ड बरेच काही आहेत कमोडिटी मध्ये, ते जर वाढलं असेल R% मध्ये इन्क्रीज झालंय, पण काय एक्सपेंडिचर मध्ये काही प्रॉब्लेम नाही झाले, म्हणजे ऍज इट इज आहे कंजम्पशन सो नॉट टू इन्क्रीज द एक्सपेंडिचर. म्हणजे खर्च काय वाढलेला नाही, खर्च तेवढाच राहिला, फक्त काय मिळालं कम्युनिटी मध्ये इन्क्रीज झालं, खर्च तेवढाच आहे, फक्त काय प्राइस वाढले. त्यावेळेस काय फॉर्म्युला यूज करायचा R/100 + R into 100%. जे कसे ना बघा R divided by 100 plus R into 100%. लिहून घ्या त्यानंतर सांगा मला. तर ते लास्ट पॉइंट
ते काय म्हणते डबल सांगाव. आपण सपोज केलं काय आपण एका गोल्ड कन्सिडर केलं. ओके, गोल्ड काय झालं इन्क्रीज बाय 5%. जर ते 5% इन्क्रीज झाला आणि त्यावेळेस काय असणार एक्सपेंडिचर म्हणजे गोल्ड तयार करण्यात वगैरे जेवढा खर्च आहे तेवढाच खर्च राहिलेला आहे म्हणजे सेम, त्याच्यामध्ये काही चेंज नाही. तर त्यावेळेस काय फॉर्म्युला यूज करायचा ते फाइंड करण्यासाठी, म्हणजे ते व्हॅल्यू मध्ये किती म्हणजे प्रॉफिट झालं किंवा किती आपण कसं म्हणलं इन्क्रीज झाल्यानंतर रेट किती राहिला त्या गोल्डचा, तर ते तयार करण्यासाठी काय करायचं आहे हा फॉर्म्युला यूज करायचा आहे R/100 प्लस R इंटू 100. हे कसं फाइंड करता येईल बघा 5% म्हणजे 5 डिवाइडेड बाय 105 इंटू 100. Next year, if the price of commodity decrease by R%, then the increase in consumption so as to decrease the expenditure. म्हणजे कम्युनिटी मध्ये जर डिक्रीज झाला असेल तर काय करायचं R/100 मायनस R इंटू 100. हा फॉर्म्युला काय होता R/100 प्लस R इंटू 100 होता, होल टर्मला इंटू 100. त्याच्यामध्ये काय असणार R/100 मायनस R म्हणजे डिक्रीज. फक्त एवढं लक्षात ठेवा, हा शब्द लक्षात ठेवा, डिक्रीज बाय R% आणि इन्क्रीज बाय R%. बाकीचं काय क्वेश्चन मध्ये काय चेंज नसतं, ऍज इट इज क्वेश्चन विचारतात. फक्त इन्क्रीज विचारलं का डिक्रीज विचारलं तेवढं बघायचं. R/100 मायनस R इंटू 100. काय फक्त चेंज करायचं याच्यामध्ये, इन्क्रीज म्हणलं की तर पॉझिटिव्ह, इन्क्रीज म्हणले काय असणार पॉझिटिव्ह आणि डिक्रीज म्हणले काय असणार निगेटिव्ह. हे सिम्बॉल असं ठेवलं. इन्क्रीज म्हणलं की प्लस वापरायचं, डिक्रीज म्हणलं काय करायचं मायनस यूज करायचं. Result on population. Let the population of the town be P now, and support is increase at the rate of R% per annum. सध्याचं पर्सेंटेज काय सध्याचं पॉप्युलेशन आहे ते P आहे आणि त्याच्यामध्ये काय होतं इन्क्रीज रेट R% असेल इन्क्रीज रेट. देन द पॉप्युलेशन ऑफ नाव किंवा आफ्टर n years, बिफोर n years म्हणजे ॲगो 5 years अगो किंवा n years ॲगो पॉप्युलेशन काय असेल तर आपल्याला फाइंड करायचं. काय फॉर्म्युला आहे बघा, पॉप्युलेशन आफ्टर n years. आफ्टर n years म्हणजे की P in bracket 1 plus R/100 bracket raised to n. P into bracket घ्यायचा 1 plus R plus 100 bracket raised to n. आफ्टर म्हणतो आपण, आफ्टर म्हणजे पुढे 25 वर्षानंतर 20 वर्षानंतर आपण म्हणतो ना, आफ्टर 5 years, आफ्टर 20 years, आफ्टर 100 years म्हणजे पॉप्युलेशन काय असेल तर ते पॉप्युलेशन फाइंड करण्यासाठी हा फॉर्म्युला अप्लाय करायचा. त्याचं पॉप्युलेशन जेवढा रेट सपोज 1000 पॉप्युलेशन एखाद्या विलेज सपोज केला आपण 2% त्याच्यामध्ये काय होतं इन्क्रीज होत आहे, म्हणजे काय करणार आपण 1000 इन ब्रॅकेट 1 प्लस 100 ब्रॅकेट रेस्ट टू n. यामध्ये तुम्ही 10 years 5 years जे काय पुट करणार ते पुट करायचं. पॉप्युलेशन n years ॲगो 100 वर्षापूर्वी 20 वर्षापूर्वी त्या गावचं पॉप्युलेशन काय असेल तर ते फाइंड करण्यासाठी काय करायचं, इथं मल्टिपलला P इथं फक्त डिवाइडला घ्यायचं, P डिवाइड बाय घ्यायचं. फॉर्म्युला ॲज इट इज.
चेंज काय एन इयर्स आफ्टर म्हणलं की मल्टिपलला, अबव म्हणलं की डिवाइड. वर्षापूर्वी म्हणलं की डिवाइडला घ्यायचं, वर्षानंतर म्हणलं की मल्टिपलला घ्यायचं. काही वर्षानंतर हा